अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य अतुल भातखळकर यांनी जो मुद्दा उपस्थित केला तो योग्य आहे। या प्रकरणी कुठल्याही पद्धतीचा झिरो टॉलरन्स या ठिकाणी असणार आहे, कारण की 20-19 लोकांचा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे। पेसोच्या संदर्भामध्ये तो विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्यामुळे आम्ही स्वतः त्या दिवशी पियुष गोयल साहेबांशी बोललो आणि विभागीय आयुक्तामार्फत हे पूर्ण घटनाक्रम सर्व वस्तुस्थिती लिहून त्या ठिकाणी पाठवली। आपण जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे की या प्रकरणी ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये मध्यंतरी राज्य शासनाने काही निर्देश या ठिकाणी दिले की चेकिंग रँडम प्रत्येक ठिकाणी काय झालं की एक इन्स्पेक्टरात जे वारंवार या ठिकाणी जाऊन जी लिफाफा संस्कृती आहे त्याच्यावर देखील आळा बसला पाहिजे, म्हणून राज्य शासनाने प्रत्येक विभागामध्ये ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये रँडमली चेकिंग करण्याचे काही निर्देश या संदर्भात दिलेले आहे। दुसरं की या संदर्भामध्ये कंपनी बंद करणे यात देखील अनेक प्रश्न उद्भवतात। ही वस्तुस्थिती आहे की काही प्रमाणामध्ये अशा पद्धतीचे जे उत्पादन ज्याचा संदर्भामध्ये नॅशनल लेवलवर किंवा आंतरराष्ट्रीय लेवलवर जो पुरवठा आहे या संदर्भामध्ये देखील राज्य शासनाच्या अधिकार क्षेत्रामध्ये ज्या बाबी आहे त्या बाबीमध्ये देखील या सर्व गोष्टीची तपासणी आणि कायदेशीर तरतूद तपासणे आवश्यक आहे। परंतु त्याच दिवशी आम्ही निर्णय या संदर्भात घेतलेला आहे की जरी नवीन कायद्यामध्ये जी काही तरतूद असेल क्लोजरची, या संदर्भामध्ये राज्य शासनाला च्या अधिकाऱ्यांची क्लोजरची नोटीस त्यांना देणे हे नियमानुसार योग्य होते का, ते अधिकार क्षेत्रात त्यांच्या बाब होती का, त्यांनी आपले कर्तव्य पार पाडण्यास चूक केली आहे का, या प्रकरणी जर कोणी दोषी असेल तर त्याला निलंबित केलं जाईल अध्यक्ष महोदय, परंतु कुठल्याही माणसाला या ठिकाणी क्षमा केली जाणार नाही, मी सभागृहाला या ठिकाणी सांगू इच्छितो। अध्यक्ष महोदय, सदर घटनेचं गांभीर्य खूप आहे आणि म्हणूनच आजतागायत या जिल्ह्यामध्ये जेवढेही घटना घडल्या होत्या यापूर्वी कुठल्याही घटनेपेक्षा जास्त सर्वात जे मॅक्झिमम पॉसिबल जे ॲक्शन्स असेल ते सर्व ॲक्शन या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे, परंतु जीव परत येत नाही। आणि हा जीव हे जे लोकांचा मृत्यू झालेला आहे या मृत्यूमध्ये कोणालाही वाचवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि स्वतः तिथले जे स्थानिक आमदार आणि खासदार त्या ठिकाणी ते देखील आमच्यासोबत आम्ही सामीपणे या संदर्भामध्ये निर्णय घेतला। मी स्वतः या पूर्ण प्रकरणामध्ये मी स्वतः ॲडव्होकेट आहे आणि कामगार खात्यामधून ज्या ज्या गोष्टीचा लॅक्युना होता मी स्वतः SP ला या संदर्भामध्ये कुठले ॲक्शन्स आणि या संदर्भात घेता येईल हे स्वतः मी या ठिकाणी दिलं। व्यवस्था अशी केली जाते की एखाद्या माणसावर गुन्हा दाखल करण्यासाठी त्याच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स केली जाते, त्याच्यावर एक जबाबदारी निश्चित करण्यासाठी यापूर्वी जितके प्रकरण झाले त्या प्रकरणाचा एक डायरेक्टर त्याला रिस्पॉन्सिबल धरण्यात येते। आम्ही थेट मालकावर सहित 21 लोकांवर गुन्हे सदोष मनुष्यवधाचे या ठिकाणी दाखल केले। अजूनही सभागृहाच्या ज्या सदस्यांच्या भावना असतील किंवा जे कायदेशीर कारवाई करण्यामध्ये अजून जरी कुठे कमतरता झाली असेल तर ती कारवाई केली जाईल, परंतु या प्रकरणी कुठल्याही व्यक्तीला सोडण्याचा प्रश्न उद्भवत नाही। अध्यक्ष महोदय, याच्यात 2 वेगवेगळे डिपार्टमेंट इन्व्हॉल्व असतात। एक जे पूर्णपणे राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे आणि जे डिफेन्स किंवा जे अशा पद्धतीची जी कंपनी आहे त्यामध्ये जे पेसो ज्यामध्ये ब्लास्ट विस्फोटक पद्धतीची जे सामग्री या ठिकाणी आहे त्यामध्ये पेसो ही भारत सरकारची ऑर्गनायझेशन यांचा मॉनिटरिंग वॉच असते। मी सन्मान्य जयंत पाटील साहेबांना या ठिकाणी सांगू इच्छितो की या संदर्भामध्ये अशा पद्धतीच्या घटना प्रत्येक अधिवेशनामध्ये सातत्याने घडत आहे। आता 7व्या नंबरची लक्षवेधी देखील या संदर्भात आहे। कुठल्याही महाराष्ट्रात काम करणाऱ्या गरीब माणूस 400-500 हजार रुपये रोजच्या पगारावर काम करत असताना त्याचा जीव धोक्यात जाणे आणि पुरत त्याचा मृत्यू होणे हे अतिशय दुर्दैवी आहे आणि भविष्यात अशा पद्धतीच्या घटना होऊ नये म्हणून सभागृहाच्या सर्व सन्मान्य सदस्यांचा, स्टेक होल्डर्सच्या, वेगवेगळ्या कामगार संघटनेचा या संदर्भामध्ये परत एक धोरणात्मक निर्णय घेणं खूप आवश्यक आहे। प्रचलित पद्धत ही आजची नाही आहे, ही वर्षानुवर्षापासूनची आहे। दुर्दैवी आहे की फक्त नोटीस देणे, खटले दाखल करणे आणि परत कंपनी तशा पद्धतीने त्यांचा रोजगार हिरावून जाईल म्हणून ते बंद न करणे हे पूर्ण सिस्टममधला फॉल्ट आहे अध्यक्ष महोदय। आणि त्यामुळे या संदर्भामध्ये
नवीन कायदा जो केंद्राने या ठिकाणी त्याच्यामध्ये काही तरतुदी आहे, परंतु त्यात देखील अधिक अशा पद्धतीने काय अधिकची सुधारणा या ठिकाणी करणं आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यामध्ये अशा पद्धतीची घटना टाळता येईल. त्या दृष्टीने पुढील 1.5 महिन्यामध्ये अभ्यास करून निर्णय घेऊन सभागृहाला या ठिकाणी कळवण्यात येईल. आणि राहिला प्रश्न आहे की कारवाईचा, मी सभागृहाला पूर्वी सांगितलं आहे की आयुक्तांना मी आजच या ठिकाणी आपल्या प्रधान सचिवांना निर्देश दिले की या प्रकरणी पुढील 8 दिवसामध्ये राज्य सरकारच्या कुठल्याही अधिकाऱ्याचा दोष असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याची या ठिकाणी मी निश्चितपणे निर्देश दिलेला आहे आणि ती कारवाई या ठिकाणी करण्यात येईल.